अरे कुठे अडकलो मी? ए बिडू, तुझ्या कपड्यावरून वाटत नाही तू चोर आहेस? अरे हो ना, मी चोर नाही आहे भाऊ, मी साधा सरळ व्यापारी आहे. हे तर गैरसमजामुळे मी इथे अडकलोय. अच्छा भाऊ, हे पिण्याचं पाणी आहे ना? मग काय आंघोळीच आहे? नाही नाही, म्हणजे पिण्यायोग्य आहे ना? या पोलीस स्टेशनचं पाणी खूप चांगलं असतं. या पोलीस स्टेशनचं म्हणजे तू किती पोलीस स्टेशनचं पाणी प्यायलायस? अरे मी तर 12 गावच्या पोलीस स्टेशनचं पाणी प्यायलोय. पिण्यासारखं आहे. अरे तुला पकडलं का रे? माझ्या दुकानात कोणी जुना मोबाईल विकून गेलाय. आता पोलीस म्हणतात की तो जुना मोबाईल चोरीचा आहे. तुझ्या दुकानात जुन्या मोबाईलचा धंदा होतो का रे? हा, म्हणजे कधी कधी खरेदी करतो आम्ही जुना मोबाईल. भावा, मिठी मार मिठी मार. अरे मिठी मार, तू तर आपली लाईफ लाईन आहेस. अरे 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 भाऊ, शांत हो शांत हो. अरे माझा धंदा काय? मोबाईल चोरीचा. पुढच्या वेळी चोरीचा मोबाईल तुझ्याच दुकानात विकेन. नाही नाही भाऊ, नाही, मी चोरीचे मोबाईल खरेदी विक्री नाही करत भाऊ. अरे कर ना, खूप पैसे मिळतात त्या. माझ्या दुकानात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल सगळं नवीन पेटी पॅक माल विकला जातो भाऊ. चोरीचा माल आम्ही ना खरेदी करतो नाही विकतो. हे तर माझ्या माणसांनी चुकून जुना मोबाईल खरेदी केला, तो चोरीचा निघाला, त्यात मी फसलो इकडे. ओ, म्हणजे तू तुझ्या नोकरामुळे फसलायस? हा. चल काही हरकत नाही, टेन्शन नको घेऊस. हे लोक थोडस तुला मारतील, मग तुला कोर्टात घेऊन जातील आणि कोर्टात तुझा गुन्हा सिद्ध नाही झाला की 3-4 दिवसात तुला सोडून देतील. 3-4 दिवस? अरे देवा, कुठे फसलो मी? तू काका बघा, तुम्हा दोघांची चूक खूप महागात पडणार आहे मला. कसं निघणार मी बाहेर इथून? अरे हवालदार साहेब, नाही नाही तुम्हाला नाही, त्यांना हवालदार साहेब घेतला ना. हवालदार साहेब 1 मिनिट इकडे या ना प्लीज. काय आहे? मोठ्या साहेबांना बोलवा ना लवकर. कुठे आहेत ते? लेट होतोय का? हो. कुठे जायचंय? दुकानात. ठीक आहे, सांगतो मोठ्या साहेबांना. जरा बोला ना त्यांना लवकर प्लीज, जरा लवकर. काय करतायत काय ते? मोठे साहेब आईस्क्रीम खात आहेत. आईस्क्रीम खातायत? कोणता फ्लेवर? ए तू गप्पा बस रे. बघा, एक निर्दोष बिचारा माणूस जेल मध्ये फसलेला आहे आणि मोठे साहेब आईस्क्रीम खात आहेत आनंदाने. हो, या सगळ्यांचं असंच आहे. साहेब जरा बोलवा ना मोठ्या साहेबांना. कधी येणार ते? आईस्क्रीम संपताच येतील इथे. वाह, कसा आहे आईस्क्रीम मुलांनो? मस्त साहेब. तो मोबाईल चोर सारखं म्हणतोय मोठ्या साहेबांना बोलवा, मोठ्या साहेबांना बोलवा म्हणून. खूप डोकं खातोय साहेब. अरे यार, मी इतक्या दिवसांनी मुलांसोबत बसून शांतीने आईस्क्रीम खातोय. तू त्याचं 2 मिनिटं तोंड नाही बंद करू शकत? हो. रिलॅक्स मुलांनो, रिलॅक्स. हे तर रोजच आहे. हॅव अ फन विथ द आईस्क्रीम. येतात ना मोठे साहेब? खाल्लं का आईस्क्रीम? नाही, खातायत. कप मध्ये की कोण मध्ये? अरे बाबा तू गप्प बसता जरा. ए तू गप्प बस. मोठ्या साहेबांनी तुला गप्प बसायला सांगितलंय. कधीपासून टिरपिर चालू आहे. मोठ्या साहेबांना डिस्टर्ब व्हायला लागलाय. अच्छा साहेब इथे जवळच आहेत. हो मोठे साहेब. अरे तू, हो मोठे साहेब, मोठे साहेब लवकर या ना. ए गप रे, तू असं नाही ऐकायचं. अरे 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 सॉरी अरे सॉरी हवालदार साहेब, सॉरी. तुझ्याकडे रुमाल आहे? हा आहे ना. हा बघा, तोंडावर बांध. अच्छा. ए माझ्या तोंडावर नाही, तुझ्या तोंडावर बांध. पण का? कधीपासून बघतोय टिपिर करत चाललायस. चल बांध तोंडावर, बांध. आणि एक गोष्ट कान उघडून ऐकून घे. आता जर तू एकही अक्षर बोललास ना, तर एका अक्षराचा 1 फटका पडेल. समजलं का? समजलं की. समजलं की. 5 अक्षर, 5 फटके. चल फिर. अरे 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 आधीचे 5 आणि 2 7. चल फिर. अरे 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 आता बरोबर आहे. हे बघ, ट्रायल बोर्ड समजून मी तुला सोडलंय काय. आता एकही अक्षर बोलशील ना तर 1 फटका.
वा वा पांडे सर, मजा आली. सर आता त्या मोबाईल चोराला पण चांगलाच धडा शिकवा. आणि लवकरात लवकर माझा फोन मला परत द्या. होय सर, आणि आम्ही घरी पण कुणाला काहीच सांगितलं नाहीये, म्हणून आम्हाला लवकरच घरी जावं लागेल. हो सर. प्लीज पांडे सर. हो दॅट्स व्हेरी बॅड. न सांगता घरातून बाहेर राहणे तर खूपच वाईट गोष्ट आहे. नाव आय हॅव टू सॉल्व्ह दिस केस. पाटील, शिशुपाल, जाधव, लेट्स स्टार्ट द वर्क. कुठे तो चोरीचा मोबाईल विकत घेणारा? सर तो काय, तो समोर आहे. हा टाळ्या वाजवत नाचतोय का आता? सर तुम्हाला पाहून त्याला खूप आनंद झालाय. असं काय माझ्यात की टाळ्या वाजवून खुश व्हायची गरज पडली? अरे टच नाही करायचा, टच नाही करायचा. टच का केलास? हा काय आहे का इकडे? हा ओके. हा हा हो. थँक्यू. काय म्हणायचं याला? थँक्यू. असं तोंड इकडे पुढे ये. हा हात खाली. ओके. डोंट टर्न. फेस मी. ओके बरोबर. हा ठेव खाली. हा सर हा सांगत होता की तुम्हाला ओळखतो. अच्छा, मग तोंड दाखव. हे काय चाललंय? सर तो विचारतोय की रुमाल काढू का? हो रुमाल काढशील तरच तुझा चेहरा दिसेल ना. ए थांब. सर याने जर रुमाल काढला ना तर खूप बोलेल हा. ऐक, मी माझ्या गॅरंटीवर तुझ्या तोंडावरचा रुमाल काढायला सांगतोय. काय बोलायचं नाही. काढ. तू जेठालाल, गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक? पाहिलं, मी सांगितलं होतं ना. चल पांडेजी मला ओळखतात. चुप. काही पैशांच्या लालचेने इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या नावाखाली मोबाईल चोरीला बढावा देणारा गुन्हेगार. आज तुझा खरा चेहरा समोर आलाय जेठालाल. चोर आहेस तू, चोर. नाही चालूचे पांडेजी, मी चोर नाहीये. आज तुझा खरा चेहरा समोर आलाय जेठालाल. चोर आहेस तू, चोर. नाही चालूचे पांडेजी, मी चोर नाहीये. तक्रार करणाऱ्या मुलाने कधी विचार पण केला नसेल की माझा बाप चोर आहे. काय झालं चालूची पांडेजी? काय झालं? काय विचार करताय? इतक्या टेन्शन मध्ये का? विश्वास बसत नाहीये की समाज कुठे चाललाय. वरून भोळे भाबडे दिसणारे आतून किती चोर आहेत. अरे नाही मी चोर नाहीये. चाल पांडेजी, मी चोर नाहीये. तू चोर आहेस जेठालाल. डोंट आर्ग्यू विथ मी. अरे चोरीचा माल विकत घेणे चोरी करण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. तुझ्यासारखे लोक चोरीचे मोबाईल विकत घेतात म्हणून चोर मोबाईल चोरतात. हो, तुझ्यासारख्याच लोकांमुळे चोरांना प्रोत्साहन मिळतं. अरे चालूचे पांडेजी, तुम्ही जसं विचार करता तसं नाहीये. माझी व्यथा तर ऐकून घ्या. आपल्या व्यथेची कथा आता सरळ कोर्टात ऐकव जेठालाल. अरे चालूचे पांडेजी, असं करू नका. मी निर्दोष आहे. माझी काहीच चूक